आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. मकर संक्रांती म्हणजे तिळगुळाच्या गोडीनं नाती अधिक घट्ट करण्याचा, सुखदुःखाची देवाणघेवाण करण्याचा आणि महिलांनी एकमेकींच्या आयुष्यामध्ये आनंद पेरण्याचा सण. मात्र समाजामधील विधवा महिलांनाही या आनंदामध्ये सहभागी होता यावं, त्यांचाही सन्मान व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यात यावं या उदात्त हेतूनं श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेविका चांदणी खेतमाळीस यांनी एक आगळा वेगळा आणि समाज प्रबोधन करणारा उपक्रम राबवला. शहरामधील शनी मंदिरामध्ये विधवा महिलांना एकत्र करत मकर संक्रांतीचा सण उत्साहात आणि सन्मानपूर्वक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. परंपरेनं मकर संक्रांतीला महिलांकडनं वाण वौसा दिला जातो. मात्र वौसा झाल्यानंतर वापरलेलं अन्न पायाखाली येतं. यामागील गांभीर्य ओळखून नगरसेविका चांदणी खेतमाळीस यांनी एक सकारात्मक बदल घडवून आणलाय. या उपक्रमात वौसा करताना अन्नाऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. त्यामुळे परंपरेचा सन्मान देखील जपला गेला आणि अन्नाचा अपमान होण्यापासून देखील प्रतिबंध झाला आहे. हा विचारशील निर्णय उपस्थित महिलांच्या मनाला भावून गेला. या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींशी संवाद साधत आपल्या आयुष्यामधील सुख-दुःख शेअर केले. अनेक विधवा महिलांनी प्रथमच अशा प्रकारे मनमोकळेपणानं सण साजरा केल्याची भावना व्यक्त केली आहे. आज आम्हालाही सन्मानानं सहभागी करून घेतलं, हे आयुष्यभर आमच्या लक्षात राहील, अशा भावनिक प्रतिक्रिया यावेळी काही महिलांनी दिल्या आहेत. चांदणी खेतमाळीस यांच्या उपक्रमाचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे. सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरलाय. मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ तिळगुळाची गोडीच नव्हे तर मानवतेची ऊब देखील अनुभवायला मिळाली आहे, अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख राहणार बेलवंडी. मला एवढं सांगणं आहे की सुनीताताई बरोडे आणि चांदणीताई खेतमाळीस यांनी इतका छान उपक्रम विधवा महिलांसाठी चालू केला की ते आमची इतकी वर्षे झाली, 10-12 वर्ष होऊन गेली असतील की व्यवसायाचं काय असतं हे आम्ही विसरूनच गेलो होतो. पण त्यांनी आज मला इथं आमंत्रित केलं आणि आमचं एवढं सगळ्यांजणींचं हे केलं. ज्यावेळेस तुम्ही ह्या फुलांच्या पाकळ्यांचं ते आम्हाला खूप आवडलं, कारण का की अन्न पण वायाला जात नाही आणि हे फुलांच्या पाकळ्या ज्यावेळेस आम्ही पावसाघ्याई करून डोक्यावर टाकतो त्यावेळेस जी फिलिंग असते ती फिलिंग इतकी सुंदर आहे ना की आम्ही तिचा सत्कार करतो आणि ती आमचा सत्कार करते डोक्यावर फुलं टाकून. ही एक फिलिंग छान आहे आणि आनंद असा झाला की सुनीताताई दरवडींमुळं आणि ताईंमुळं खेतमाळीस इतकं आज आम्हाला खूप आनंद झाला आहे की त्यांनी आम्हाला हा इतक्या वर्षातनं हा सण आम्हाला खूप छान साजरा करायला दिला आणि हा असाच राहू दे आणि असाच पुढं वारसा चालू दे. हे खूपच छान आहे. अन्न वाया जायचं नाही आहे आणि सगळ्यांचा सन्मान होतो आणि विशेष म्हणजे त्या विधवा महिलांना धरून चालले हे खूप मोठं महत्त्वाचं काम आहे. की असं नाही भेदभाव नाही केला त्यांनी, काहीच नाही. इथं आल्यापासून आम्ही बघतोय की आम्हाला त्यांनी व्यवस्थित हे केलं आहे, व्यवस्थित हे केलं आहे, बोलतात व्यवस्थित, सगळेही करतात. आम्ही हे विसरूनच गेलो होतो. काही सुवासिनी आमच्या संग बोलायसुद्धा, हळदी कुंकू लावायलासुद्धा आम्हाला हे करायच्या की आम्हाला खूप त्रास व्हायचा ना आम्हाला. पण आज त्यांनी भरभरून आम्हाला हळदी कुंकू लावलं, आमचा एवढा सन्मान केला, ह्याच्यातच खूप मोठं आहे. आम्ही खूप त्यांचे धन्यवाद देतो. आम्ही त्यांना सौ चांदणी खेतमाळीस प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक म्हणून मी निवडून आलेली आहे. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आज मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज आम्ही मकर संक्रांतीनिमित्त आम्ही शनी मंदिरामध्ये सर्व महिलांच्या सोबत जमलेलो आहे. तर आम्ही ह्या निमित्ताने की मी आज म्हणजे महिला औक्षवण करायला हरभरा, गहू, ऊस, वांगे हे आणतात. तर ह्याच्यापासून खूप म्हणजे प्रमाणात अन्नाची नासाडी होती. तर आम्ही एक नवीन उपक्रम राबवला आहे की सर्व महिलांनी इथून पुढे औक्षण करायला एकमेकीला फुलं आणले पाहिजे आणि सर्वांनी फुला वापर केला पाहिजे, म्हणजे अन्नाची नासाडी कमी होईल. दुसरी अशी गोष्ट आहे की ज्या एकल महिला आहेत आपल्या समाजामध्ये विधवा, तर अशांना समाज दुय्यम दर्जा देतो. तर तिचे पती गेल्यानंतर तिचा काही दोष नसताना केवळ सणावाराला त्यांना घरात बसवलं जातं. त्यांच्यावर विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन
समाजाचा आहे. तर मला ही गोष्ट हाणून पाडायची आहे की ती पण महिला आहे, ती माझी भगिनी, ती माझी सहकारी नाही, तिला ह्या गोष्टीपासून का परावृत्त करायचं. तर मला इथून पुढं जे काही करायचं ना, ह्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन मला ह्यांना न्याय द्यायचा आहे आणि इथून पुढचं आयुष्य मला यांच्यासाठी समाजसेवा करण्यासाठी घालवायचं आहे. त्यामुळे मी ह्या सगळ्या माझ्याबरोबर ज्या आहेत ह्या सगळ्या महिला आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज इथे एक मोठी घोषणा करत आहे की ज्यांना विधवा म्हणून बोललं जातं, हिणवलं जातं, त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तर जे ज्यांना पती आहेत त्या महिलांना अर्धांगिनी म्हणतात आणि ज्यांना पती नाही ना त्या महिलांना इथून पुढे माझं असं म्हणणं आहे की त्यांना पूर्णांगिनी हे नाव आपण देऊ, अशी माझी खूप इच्छा आहे. तर त्या सर्वांनी माझ्या ह्या नावाचा स्वीकार करावा आणि चुकीचं जर काही वाटलं असतं तर क्षमा करावा. मी सुनीता दरवडे. आज आम्ही मकर संक्रांतीनिमित्त चांदणीताई खेतमाळीस आणि मी कोथिंबिरेताई, आम्ही जयश्रीताई, मानेताई असतील, आम्ही सर्व सुवासिनी मिळून आम्ही विधवांचा सन्मान करण्यासाठी ज्या आपल्या धर्मामध्ये काय केलं जातं की महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. ज्या विधवा आहेत त्या सणाच्या दिवशी संक्रांतीला वटपौर्णिमा असेल त्या दिवशी घरामध्ये रडत बसतात. तर सण हा सर्वांसाठी असतो आणि म्हणून त्या माता भगिनींना एक समान दर्जा समाजामध्ये सर्वांना समानता यावी यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून किंवा त्यांच्या मनातलं जे दुःख आहे ते कुठेतरी बाजूला सारून त्यांनीही एकत्र यावं, आमच्यासोबत त्यांनीही आमच्यासारखं राहावं, त्यांना एक माणूस म्हणून समानतेची वागणूक मिळावी म्हणून आम्ही आज विधवांसाठी या ठिकाणी हळदी कुंकू प्रोग्राम घेतला आणि त्या ठिकाणी कसल्याही वस्तू न वाटता प्रबोधन व्हावं, सुंदर विचार प्रत्येक घरामध्ये जावेत यासाठी अशा पद्धतीने पुस्तकं आम्ही दिली. आणि दुसरं म्हणजे जे काही अन्नाची नासाडी होते, आज देशामध्ये कितीतरी लोक उपाशी झोपत असताना आपण कोवळ्या गव्हाच्या कोंबड्या, ज्वारीची कोवळी कंच, गाजर असेल, वांगी, भरपूर काही त्यामध्ये खाण्याचं जे साहित्य आहे तर त्याची नासाडी केली जाते आणि हे मला वाटतं कुठल्याच देवाला ते मान्य नाही. देवाला जर काय आवडत असेल तर ते फुलं आवडतात आणि त्या फुलांचा असा वापर केल्याने फुलं ही नाशवंत आहेत. अन्नाची नासाडी न होता फुलांचा वापर होईल आणि शेतकऱ्यांच्या फुलांना चांगला बाजार मिळेल. आणि ज्या वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या एकत्र करून वाण दिला तर ते इतकं सुंदर दिसत आहे. तर मला महाराष्ट्रातील इतरही महिलांना माझी अशी विनंती आहे की कुठलाही दुजाभाव न करता विधवांना समान दर्जा द्या, त्यांनाही वाण द्या आणि वाण देताना पुस्तकं द्या आणि धान्याची नासाडी न करता त्या ठिकाणी फुलांचा वापर करावा एवढीच विनंती करते. जय ज्योती, जय क्रांती, जय. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.